पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे विमानासाठी वापरले जाणारे ATF म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमती वाढल्यात आणि त्याचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर जाणवतोय. हा परिणाम कमी करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा ATF किंमत स्थिरीकरण निधी तयार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ATF दर स्थिरीकरण सहाय्य पुरवण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना या एक वेळच्या अर्थसंकल्पीय सहाय्याला मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे विमान कंपन्यांना 10,000 कोटींचं व्याजमुक्त सहाय्य मिळणार आहे. मैं आपको नेट इसका बताना चाहता हूं कि इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा. और जो एयरपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर में, एविएशन सेक्टर में पिछले दशक में जो बड़ा चेंज आया है, एयरपोर्ट्स डबल हुए, एविएशन सेक्टर अपने आप में बहुत बड़ा एक ग्रोथ का माध्यम बना. देश के इतने कोने कोने में एविएशन की एक पहचान बनी, लोग पहुंचने लगे, टूरिज्म को बेनिफिट मिला, कॉमर्स को, बिजनेस एक्टिविटीज को, हेल्थ केयर को, स्टूडेंट्स को, सबको इसका बेनिफिट मिला. वो सेक्टर इस स्कीम से सिग्निफिकेंटली स्ट्रेस से बाहर निकल के आएगा. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी सातत्यानं अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली NCR क्षेत्रातील जुने ट्रक आणि बस बदलण्यासाठी NCRPBला सहाय्य करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. दिल्ली NCR प्रदेशातील वायू प्रदूषण कमी करणं आणि स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणं या 2 महत्त्वपूर्ण बाबींवर 2 वर्षांच्या योजनेचं हे उद्दिष्ट आहे. सर्व वर्ग आणि समाज